आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत। शिंदेंच्या आमदारांनंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वादग्रस्त वक्तव्य। राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट परदेशात रचला जातोय। अजेसारखी अवस्था करू असं बोललं जातं, हे हल्ल्याच्या कटाचाच भाग। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। राहुल गांधी जी के ऊपर हमला करने की साजिश रची जा रही है, विदेश की भूमि पर रची जा रही है और यहाँ हिंदुस्तान में उसका अमल होगा। राहुल गांधी यांच्यावर वक्तव्य करण्याची अनिल बोंडेंची लायकी नाही। वाचाळवीरांविरोधात काँग्रेस उद्या राज्यभरात आंदोलन करणार। बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून पटोले आक्रमक। अनिल बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। राज्यामध्ये दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य। बोंडेंना फडणवीसच प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। संतुलन बिघडलेलं आहे। मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे। याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय। तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी, हे तुमचे बुडुकले जरा सांभाळा। काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, तरविंदर मारवाह यांच्यासह अन्य दोघांविरोधात तक्रार दाखल। संजय गायकवाड रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड। महाराष्ट्राच्या राजकारणाला यूपी बिहार सारखं करू नका। संजय गायकवाड यांच्या राहुल गांधींवरील टीकेवरून वर्षा गायकवाड यांचं प्रत्युत्तर। कोण आहे रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड? ज्या तऱ्हेने ते सातत्याने स्टेटमेंट करतात ना काही लोक, गुंडगिरी करण्याचं, हे ना थांबवलं गेलं पाहिजे। हे बरोबर नाहीये महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ते। महाराष्ट्राच्या राजकारणाला बिहार आणि युपीचं राजकारण करू नका। महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठा भाऊ राहणार असं चित्र आहे। शिंदेंकडून भाजपची कोंडी केली जाते, म्हणूनच 200 जागा म्हणणारी भाजप आता 110 वर आली आहे। तर आता मुख्यमंत्री पदावरून भांडणारे पुढे जाऊन विरोधी पक्षनेते पदावर भांडतील। आमदार रोहित पवार यांचा खोचक टोला। महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर येणार। मला काहीतरी सांगायचंय या नावाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आधारित नाटक येणार। एकपात्री नाटकामधून शिंदेंचा नाट्यमय राजकीय प्रवास उलगडणार। मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता संग्राम समेळ असणार। पालकमंत्र्यांनी भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी आणून ठेवलेत। अनेकदा सांगून देखील धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई नाही। गेवराईमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय। पंकजाताईंना सांगून देखील वेळ दिला जात नाही। गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांची जाहीर नाराजी।